श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नाही. बघा, स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन लवकरच येत आहे. 20 मार्च या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. आता या निमित्ताने आपण काही ना काही सेवा करत असतो. ज्यांना अजिबात सेवा करायला वेळ नाही, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करू शकत नाही, अशा सर्व स्वामी भक्त दत्तभक्तांनी अगदी तुम्हाला वेळ नसेल तरीही 5 मिनिटाच्या अतिशय प्रभावी सेवा तुम्ही या स्वामींच्या प्रकट दिनांपर्यंत करू शकतात. हा जो काळ असतो स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंतचा, तो जो काळ आहे तो काळ स्वामींच्या जवळ जाण्याचा काळ आहे. त्यामुळे आपण आपल्याला होतील तेवढ्या सेवा या काळात आवर्जून करायच्या आहेत. आपण कष्ट करून देखील आपल्याला आपल्या कष्टाचं फळ मिळत नसेल तर बघा, आपली कर्म ही मध्ये येत असतात. म्हणजे काय, आपली कर्म जी आहे, जे भोग आहेत ते भोग भोगल्याशिवाय आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळत नाही. आणि म्हणूनच आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळावं यासाठीच आपल्याला अशा काही गोष्टी कराव्या लागतात की त्यामुळे आपण आपले जे कर्म आहे, कर्माचे भोग आहेत, हे भोग हळूहळू कमी होतात. प्रारब्ध त्याचे कमी होतात. भोग प्रत्येकाला भोगावे लागतातच आणि म्हणूनच आपण काही या गोष्टी करून, सेवा करून आपण आपले प्रारब्ध कमी करू शकतो. आपण केलेल्या कष्टाला जोड मिळावी म्हणून आपण या सेवा करायच्या असतात. अगदी 5 मिनिटं तुम्ही या सेवेला देऊ शकतात. मग अशा कोणकोणत्या सेवा आहेत की तुम्ही त्या 5 मिनिटात करू शकतात, याच विषयाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही देखील एक स्वामी भक्त, दत्तभक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. या काळात आपण ज्या पण काही सेवा करतो, मग तुम्ही अगदी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं सर्वच एक पारायण करा किंवा अगदी तुम्ही 5 मिनिटाची सेवा करा, याचं पुण्य सर्वांना सारखंच मिळणार आहे. फक्त सेवा करताना आपण ती किती विश्वासाने करतो, किती मनापासून करतो, हे महत्त्वाचं आहे. स्वामींच्या जवळ जायचं असेल तर आपली सेवा ही आपण अगदी मनापासून करणं महत्त्वाचं असतं. आता ज्यांना खरोखर काही कामामुळे, फॅमिलीमुळे, जॉबमुळे टायमिंग मिळत नसेल, त्यांनी अगदी या 5 मिनिटांच्या सेवा केल्या तरी चालणार आहेत. बघा, काहीही न करण्यापेक्षा काहीतरी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण किंवा या ग्रंथातील अध्याय सकाळी, दुपारी किंवा तुम्हाला संध्याकाळी किंवा तुम्हाला रात्री 12च्या आत वेळ असेल त्यावेळेस देखील तुम्ही या सेवा करू शकतात. सेवा करण्याला कोणालाही कुठलंच बंधन नसतं. फक्त सेवा ही मनापासून करायची असते. मनापासून केलेली सेवा ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते. आणि हा जो काळ आहे, या काळात आपण आपल्या पुण्याचा वाटा वाढवायचा असतो. या काळात आपण जी पण काही सेवा करतो, या सेवेने आपल्या आयुष्याचं नक्की सोनं होतं. आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे आणि सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे नामस्मरण. ज्यांना पारायण करणे शक्य नाही, गुरुचरित्राचे पारायण शक्य नाही, 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे शक्य नाही, त्यांनी अगदी स्वामींच्या समोर, स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्यांच्यासमोर दिवा लावा, धूप अगरबत्ती लावा आणि आसन टाकून अगदी 5 मिनिटात तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करू शकता. किंवा तुम्ही एक अगरबत्ती लावून ती संपेपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करू शकता. नामस्मरणात देखील खूप मोठी ताकद असते. ज्यांना काही सेवा करणं शक्य नाही, त्यांनी त्यांच्या वेळेप्रमाणे किंवा सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुम्ही 5 मिनिटाची ही सेवा करा. ज्यांना कामाला जायचं असेल त्यांनी कामाला जाण्याच्या अगोदर 5 मिनिटे सेवा करा किंवा या सेवेसाठी अगदी तुम्ही 5 ते 10 मिनिटे थोडंसं लवकर उठून देखील ही सेवा तुम्ही करू शकतात. या 11 दिवसात किंवा 21 दिवसात तुम्ही ही सेवा करू शकतात. आता तुम्ही 11 दिवसाची देखील ही सेवा केली तरी चालेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ ज्या वेळेला, जेव्हापासून बघितला आहे त्या दिवसापासून देखील तुम्ही ही सेवा करू शकतात. आणि या 5 मिनिटाच्या सेवा तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये देखील करू शकतात. आता ज्यांना 5 मिनिट देखील ही सेवा करणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमचं काम करता करता, स्वयंपाक करता करता, जॉबला जाता जाता किंवा बसमध्ये, गाडीमध्ये, चालता फिरता, उठता बसता तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करू शकता. जर का तुम्हाला अक्षरशः बसून टायमिंग देऊन सेवा करणे शक्य नसेल
तर तुम्ही दिवसभरात तुमची जी पण काही कामे करत असाल ते काम करता करता तुम्ही नामस्मरण करू शकता. दिवसभरात असं श्री स्वामी समर्थ म्हणा. तुमचं कितीतरी पटीने स्त्री सेवा वाढलेली असेल, कितीतरी पटीने तुमचा हा जप झालेला असेल. त्यानंतरची सेवा म्हणजे तुम्ही रोज तारक मंत्र म्हणू शकता. अगदी एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि एक वेळा तारक मंत्र असं तुम्ही या 2 सेवा देखील रोज करू शकतात. किंवा तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि 11 वेळा तारक मंत्र ही देखील 5 मिनिटाची सेवा करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील रोज 14वा अध्याय पठण करू शकतात. आणि ज्यांना वेळ असेल त्यांनी 14वा अध्याय आणि 18वा अध्याय असे 2 अध्याय पठण करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील 9वा अध्यायसुद्धा पठण करू शकतात. एक श्लोकी गुरुचरित्र हा श्लोक तुम्ही रोज पठण करू शकतात. मग तो 1 वेळा किंवा 21 वेळा करू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकातील स्वामीचरित्र अवतरणिका रोज 1 वेळा वाचू शकतात. गुरुचरित्र अवतरणिका रोज 1 वेळा वाचू शकतात. किंवा दत्तभावनी स्तोत्र रोज 1 वेळा वाचू शकतात. म्हणजे बघा, सेवा करायचीच म्हटले ना तर भरपूर अशा सेवा आहेत. आपण त्यापैकी आपल्याला ज्या सेवा आवडतात किंवा ज्या सेवा गरजेच्या असतील त्या सेवा आपण या दिवसात करायच्या आहेत. कारण हा जो काळ असतो ना, हा अतिशय महत्त्वाचा काळ आहे. हा ॲक्टिव्ह काळ असतो. या काळात सकारात्मक लहरी खूप मोठ्या प्रमाणात पसरलेल्या असतात आणि या काळात केलेली सेवा आपण स्वामींच्या जवळ जात असतो. आता ज्यांना या सेवा करणे शक्य नाही, मग त्यांनी यूट्यूबला लावून काम करता करता या सेवा तुम्ही श्रवण करू शकतात. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत तुम्ही रोज स्वामी समर्थांची पूजा देखील करू शकतात. ज्यांना सेवा करणं शक्य नाही त्यांनी रोज उठा, स्वामींना अभिषेक घाला. मूर्ती असेल किंवा मग फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या, अष्टगंध लावा, धूप दीप अगरबत्ती लावा. रोज 1 वेळा स्वामींची आरती करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा स्वामींची आरती करा. रोज वेगवेगळा नैवेद्य ठेवा, पाणी भरून ठेवा एका लोट्यात. तर या छोट्या छोट्या देखील सेवा तुम्ही करू शकतात. तुम्हाला शक्य असेल, तुमच्या घराजवळ स्वामी समर्थाचं केंद्र, मठ असेल, मंदिर असेल तर तुम्ही रोज दर्शनाला जाऊ शकतात. या पद्धतीने तुम्हाला सेवा करायच्या आहेत. ज्यांना खूप अडचणी असेल, काही मार्ग मिळत नसेल, अशांना तुम्ही या सेवेत आणू शकतात. त्याचप्रमाणे तुमच्या काही मोठ्या अडचणी असतील तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा देखील करू शकतात. नक्कीच तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तर नक्की तुम्ही स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत ह्या ज्या काही छोट्या छोट्या सेवा आहेत त्या नक्की करून बघा. तुम्हाला त्याचा नक्की अनुभव मिळेल, त्याची नक्की प्रचिती मिळेल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.